नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं द जिनियस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसांचा कालखंडामध्ये टेक्निकल प्रॉब्लेममुळे पडला बघा मित्रांनो. राज्यसेवा सिरीज आपण ही तशीच चालू ठेवत आहोत. राज्यसेवा खूप जवळ आलेली आहे आणि 2018 आणि 19चे जे महत्त्वाचे पेपर होते तेच आपले बाकी राहिलेले आहेत. आपण ते लगेच 1-2 दिवसात ते कंप्लीट करून घेऊयात. तर आज त्यातीलच आपण 2018चा पेपर बघूयात. 18 आणि 19 यासाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जरी सिलेबस तोच असला 2013 पासून, तरी आयोगाचा पॅटर्न हा थोडासा चेंज होत चालतो. तर 18 आणि 19चा पॅटर्न आपल्याला थोडासा 20साठी हा महत्त्वाचा आहे. त्या रिलेटेड प्रश्न आपल्याला सिलेबसमध्ये रिव्हिजन करताना करंट अफेअर ओरिएंटेड जे क्वेश्चन आहेत त्याचा आपल्याला एक अंदाज लावता येतो 18 आणि 19चा पेपर बघितला तर चला आपण जास्त वेळ न घेता तुमचा सॉरी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे 2018 तिचं आपण विश्लेषण बघूयात. चला आपण डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊयात. तर प्रश्न पहिला आहे बघा मित्रांनो. तर यादी 1 आणि यादी 2 याच्या योग्य जोड्या जुळवायला विचारलेत त्यांनी आपल्याला. तर याच्यामध्ये याचं योग्य उत्तर जो आहे तर हा पर्याय क्रमांक 3 जो आहे तर त्याचा योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो. ते तुम्ही बघून घ्या. अर्डकुंडे जो आहे तर शास्त्रज्ञ आणि त्यांची काही जी पुस्तकं काहींचे शोध वगैरे आहेत तर ते अर्डकुंडे जो आहे पर्याय क्रमांक यादी 1 मध्ये तर त्याचं योग्य उत्तर आहे तर तो 3 आहे, कार्ल रिटर. नंतर जो आहे हे अँथ्रोपोजिओग्राफी आहे तो फ्रेडरिक रॅडझेल. नंतर ह्युमेना जो आहे तर त्याच्यात जीन ब्रुन्स आणि कॉस्मॉस जो आहे तो अलेक्झांडर वॉन बोल्ट. तर ही अशी योग्य जोडी आहे यांची. तुला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. तर बघा हा भूगोलाबद्दलचा प्रश्न आहे. भूगोलामध्ये तुम्ही बघितलं थोडंसं ॲनालिसिस करून तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल याच्यावर थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालेल. मी म्हणत नाही असं लक्ष द्यायलाच पाहिजे, पण जगाचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल याच्यावर जास्त फोकस करा. त्याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि जवळपास 15 ते 16 प्रश्न नेहमीच आणि हमखास येणारे प्रश्न आहेत ते. त्याच्यामुळे जगाचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल रिव्हिजन करताना 1 महिन्यात तरी तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा. तर बघूयात आता हा प्रश्न आपण बघू. काही विधानं दिलेत आणि त्यांची सत्यता तपासायला विचारली त्यांनी. विधान अ असं आहे की पृथ्वी 24 तासांमध्ये 360 रेखांशात फिरते. रेखांश जे असतात ते उभे जे असतात तर ते रेखांश असतात. पृथ्वी तर हे उभे जे असतात तर हे रेखांश असतात. तर हे पृथ्वी 24 तासामध्ये 360 डिग्री रेखांशात फिरते आणि प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिट कालावधी लागतो. तर याच्यातील जो आहे ते दोन्ही विधाने काय ती बरोबर आहेत. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे इथं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही, म्हणजेच नॉट अन इफेक्ट ऑफ इंटरनल फोर्सेस ऑफ अर्थ. इंटरनल फोर्स ऑफ अर्थमुळे कोणतं तयार झालेलं नाही तर ते रेसिड्युअल माउंटेन्स. पर्याय क्रमांक 3 अवशिष्ट पर्वत. इंग्लिशमध्ये बघू आपण ते रेसिड्युअल माउंटेन जे आहेत तर ते इंटरनल इफेक्टमुळे फोर्सेसमुळे काही तयार झालेले नाहीत. सगळ्यांनाच माहिती रेसिड्युअल माउंटेन्स म्हणजे कोणते. समजा एखादा माउंटेन होता अगोदर असा, जर हवा वगैरे येऊन तो काय त्याला त्याची झीज होत गेली, समोरचा झीज होत राहिला आणि तो शिल्लक जेवढा राहिला खालचा तर त्याला तो रेसिड्युअल माउंटेन्स म्हणायचा. तर रेसिड्युअल माउंटेन जो आहे तर ते भू अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही तो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो इथं योग्य राहील. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा. तर ज्वालामुखीचे जे हे येतं जे व्होल्कॅनो आहेत त्याच्यामुळे ज्या आकृत्या झालेल्या त्यांची योग्य जोड्या जोडायला विचारलेत. आकृत्या दिलेल्या आणि त्याने विचारलं तर योग्य पर्याय जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो. म्हणजे ॲसिड लावा शंकू जो आहे तो अ जो आहे तो ॲसिड लावा आहे तो ॲसिड लावा. नंतर हा ब जी आकृती आहे ती बेसिक लावा शंकू आहे तो बेसिक लावा शंकू. नंतर हा सिंडर क जो आहे तो सिंडर कोण आहे. नंतर हा शेवटचा आहे तो संमिश्र शंकू आहे संमिश्र. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे इथं योग्य ठरतो. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. आता बघा, एक ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखायला विचारलं त्यांनी. अर्थ जे आहे तर ते इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन असतो ITCZ, त्याच्या खालीवर जो क्रम असतो बघा नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला दिसून येईल. हां,
तर इथं बघा हा इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोन जो आहे तर त्याच्यामध्ये बघा ट्रेड विन्स त्याच्यावरती दाखवलेले आहेत. हे ट्रेड विन्स, नंतर हे वेस्टर्लीज, ईस्टर्लीज, तर यांचाच क्रम विचारलेला आहे आपल्याला त्यांनी. तर बघू आपण. तर हे इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जन्स झोनच्या वरच्या साईडला जो आहे तर तो ट्रेड विंड आहे, नंतर वेस्टर्लीज लागतो, नंतर ईस्टर्लीज लागतो. तर इथंच काय विचारलं आपल्याला त्यांनी, मग क्रम त्याचा योग्य कोणता ठरणार? मग ट्रेड विंड, वेस्टर्लीज, नंतर पोलार विंड्स. बघितलं आपण ट्रेड विंड, ईस्टर्लीज, वेस्टर्लीज, नंतर पोलार विंड्स असतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं 2 जो आहे तर तो योग्य ठरतो. इथं पर्याय क्रमांक 2 पर्याय इथं योग्य आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, खाली 2 विधाने आहेत त्यापैकी अ हे विधान असून र हे त्याचे कारण आहे. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. अ हे विधान आहे, र त्याचं कारण दिलेलं आहे. तर विधान काय आहे तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. सागराची क्षारता कमी असते. आणि कारण काय दिलं आहे तर विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान, अभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला प्रदेश असतो. त्याच्यातलं काय आहे तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य याचा. अ आणि र हे दोन्ही सत्य असून र हे अ चे बिनचूक स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक 1. कशामुळे एक विधान योग्य आहे तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते, कारण तिथं येणाऱ्या भरपूर नद्या ज्या असतात त्याच्यात पाणी सोडतात, त्याच्यामुळे क्षारता कमी होते. आणि तिथं सारखाच पाऊस पडत राहतो, सारखं अतिपर्जन्यमान असतं, त्याच्यामुळं समुद्रातली क्षारताही कमी झालेली असते तिथं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे इथं. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही, म्हणजेच काय टाईप ऑफ केमिकल वेदरिंग नाही आहे तो. तर त्याचं योग्य उत्तर जो आहे तर तो कोरोजन. 11वीचा जो इतिहास आहे NCERTचा आपला भूगोल तर त्याच्यामध्ये दिलेला आहे ते सगळ्या क्रिया. तर त्याच्यामध्ये हा कोरोजन जो आहे, कोरोजन हा केमिकल वेदरिंगचा टाईप नाही आहे. तो केमिकल वेदरिंगचा टाईप हा कोरोजन नाही आहे. चला म्हणजे 7व्या प्रश्नाचा योग्य पर्याय जो आहे तर तो 4. बाकीचे कोणते आहेत मग सोल्युशन, ऑक्सिडेशन, कार्बोनेशन जे आहे तर हे केमिकल वेदरिंगचे टाईप आहेत. फक्त कोरोजन हा नाही आहे. कोरोजन म्हणजेच काय क्षरणक्रिया, मराठीमध्ये क्षरणक्रिया. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 8. तर विधान अ आणि ब दिलेले आहेत त्यांनी. तर विधान अ सांगतंय विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. विधान ब सांगतंय हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. तर याच्यातील कोणती विधाने योग्य आहे तर ती ओळखायला सांगितली. त्याच्यातलं असं आहे ही दोन्ही विधाने चुकीची आहेत मित्रांनो. हे उलट सुलट केलेले त्यांनी. दोन्ही विधाने चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 2 आहे तो योग्य आहे इथं. विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत. विधान अ आणि ब दोन्ही चूक. पुढील प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा. त्याच प्रकारचा प्रश्न बघा. विधाने आणि कारण. सागरी क्षेत्रात समतापरेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर जातात. सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामानुसार मुक्त असते. इंग्लिशमध्ये बघा आपण. The isotherm lines remain almost parallel to one another and parallel to latitudes on oceanic surfaces, and reason is saying that temperature at maritime locations are free from effect of elevation. तर त्याचं आपल्याला काय विचारलं त्यांनी, योग्य विधाने कोणते तर विचारले त्यांनी. तर याचे योग्य विधान आहे both A and R are true and R is the correct explanation of A. म्हणजे दोन्ही विधाने ही सत्य आहेत. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. म्हणजे दोन्ही सत्य आहेत आणि आर हे त्याचं खरं कारण आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 10. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायाची निवड करा. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. तर त्यात आहे ड विधान जर सोडलं, भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, तर ही सर्व विधाने सत्य आहेत. त्याच्यामुळे विधान पर्याय क्रमांक 4 जो आहे विधाने अ, ब आणि क सत्य आहेत.
ब क सत्य आहेत. फक्त भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे हे विधान चुकीचं आहे, म्हणजे ते चूक आहे. पर्याय क्रमांक 4 आहे तो योग्य ठरतो. पुढील प्रश्न क्रमांक 11. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप डॅश डॅश असतो. तर बघा, अरुंद पाया अरुंद माथा, अरुंद पाया अरुंद माथा. तर हे विकसनशील देशामध्ये म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये त्या लोकसंख्येचा पाया कसा असतो, तर तो असतो अरुंद पाया आणि अरुंद माथा. म्हणजे तो असा प्रकार असतो. अरुंद पाया असतो म्हणजेच जी नेमके जन्माला आलेली बालकं आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि वयोवृद्ध लोकांची संख्या कमी कमी होत जाते. म्हणजे तो असं दाखवत नाहीत, असं दाखवतात. तर ह्या टाईपमध्ये असतो का तो विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा तूप जो असा असतो, रुंद पाया आणि अरुंद माथा. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ आणि ब दिलेले आहेत. भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. तर बघा, दोन्ही विधाने मला वाटतं चुकीची आहेत ही. कारण बघा, भारताचा भूभाग उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात नाहीत, फक्त उत्तर गोलार्धातच आहे. आणि दक्षिणोत्तर विस्तार हा सुमारे 7,500 नसून 7,500 हा समुद्र किनारा आहे त्याचा. त्याच्यामुळे विधाने अ आणि ब दोन्ही चूक आहेत. पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो योग्य याचा. विधाने अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत इथं. पुढील प्रश्न क्रमांक 13. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. बघा, भूगोलाचे जवळपास असे प्रश्न येणार आहेत ते सर्व हे विधान अ आणि ब. विधानात अ मध्ये विधान दिलेलं असतं आणि र मध्ये त्याचं कारण दिलेलं असतं. ह्याच टाईपमध्ये जास्त प्रश्न आलेत. म्हणजे ह्या टाईपच्या क्वेश्चनची आपण जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मग आता खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ म्हणतंय, हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. आणि विधान ब जे आहे, प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात. तर हे 13व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते दोन्ही विधाने बरोबर आहेत. कारण हिमालयातून येणाऱ्या नद्या आहेत तर त्या ऑलमोस्ट हिमालयाला क्रॉस करून त्याच्यातून या मैदानी प्रदेशात आलेल्या असतात, गंगा वगैरे. नंतर प्रायद्वीपीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात, हे खचदरीतून वाहतात, कावेरी तापी. त्याच्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 13चा जो आहे तो पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. द रेन फेड अँड रेन शॅडो एरियाज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत तर ते आहेत ओरोग्राफिक रेनफॉल, प्रतिरोध पर्जन्य जो आहे तर त्याची उदाहरणे आहेत ओरोग्राफिक रेनफॉल. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारी अनुकूल असतो, नंतर पर्यटकांसाठी आकर्षक असतो. तर तो कोणता प्रदेश असेल जलवाहतुकीसाठी, नारळ, नंतर मासेमारी, पर्यटक. तर तो योग्य उत्तर आहे किनारवर्ती प्रदेश. बघितलं आपण कोकण सारखा विभाग जो आहे त्याच्यातले सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते किनारवर्ती प्रदेश. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16. UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा. नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोलियम हायड्रोकार्बन, फ्लोराईड, मायकोटॉक्झिन्स. तर याचं योग्य उत्तर जो आहे तर जोड्या जुळवून आपल्याला मिळालं तर हे पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय, तर नायट्रोजन ऑक्साईड जो आहे तर तो हवेमधून असतो. नायट्रोजन ऑक्साईड हवा. नंतर हे पेट्रोलियम हायड्रोकार्बन जो आहे तो समुद्रामधून. नंतर फ्लोराईड जो असतो तो स्वच्छ पाणी. बघितलं आपण पाण्यामध्ये जर फ्लोराईडचं मिक्सचर असू शकतं. मायकोटॉक्झिन जो आहे तर त्याचं ते अन्नामध्ये असू शकतो. योग्य उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 17. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे. जागतिक ओझोन दिवस. तर कोणता जागतिक ओझोन दिवस. 16 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 4 16 सप्टेंबर. पुढील प्रश्न क्रमांक 18.
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे? संपूर्ण मानवनिर्मित असलेला हरितगृह वायू म्हणजेच ग्रीन हाऊस गॅस कोणता आहे? तर तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 19. दोन लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश म्हणजे ट्रान्झिशनल एरिया बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन ॲज इकोटोन. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो त्याचा योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 इकोटोन. इकोटोन. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? 800 वर्षांपासून होणारे जंगलतोड, आग आणि अतिचरण ह्यांचा वापर, 5000 वर्षापासून होणारी खासरातील भातशेती आणि औद्योगिक क्रांती. तर या सर्वांचा फरक हा मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात होणारा बदल आहे. तर ह्याच्यातील वरीलपैकी सर्व हा पर्यायाचा योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 जे 800 वर्षापासून होणारे जंगलतोड, नंतर आग आणि अतिचरण. नंतर अतिचरण म्हणजे काहीतरी खूप म्हणजे एखादं कुरण वगैरे असेल तर तिथं जनावरांना जास्त चारून तिथं त्याला अतिचरण म्हणले जातं. नंतर 5000 वर्षापासून होणारी खाचरातील भातशेती, नंतर औद्योगिक क्रांती. या सर्वांमुळे काय होतं ते जागतिक हवामानात बदल होत गेलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न बघू. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात बघा या पंचवार्षिक योजनेबद्दल म्हणजेच इकॉनॉमीचा प्रश्न आहे अर्थशास्त्राबद्दल. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोह पोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही? इथं कीवर्ड जो आहे तो असला नाही ह्याला पहिला राऊंड करून ठेवायचा, कारण कधी कधी येणारे प्रश्न आपण ह्या नाही किंवा चूक ह्याच्यामुळे तुमची चुकू शकतात. आणि एक प्रश्न आपल्याला 1 वर्षभर वेट करायला लावू शकतो किंवा एक आपली पोस्टही घालवू शकतो. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न हा आपल्या पोस्टसाठी आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण अटेम्प्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, तर इथं नाही विचारलं त्यांनी तर कोणत्या दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात खालीलपैकी कोणता प्रोजेक्ट झालेला नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जो बोकारो प्रोजेक्ट आहे तो हा बोकारो प्रोजेक्ट त्या योजना काळात झालेला नाही. खाली बघून घ्या परत, पर्याय उत्तरे वेगळी आहेत. तुम्ही ह्याच्यावरच ब कडं नका क्लिक करू, कारण तुम्ही ड क्लिक केलं तर इथं वेगळा पर्याय होऊ शकतो तुमचा. तर इथं फक्त ड पर्याय क्रमांक 3 इथं तुम्हाला राऊंड करणं गरजेचं होतं. 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 बोकारो प्रोजेक्ट दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत झालेला नाही. नंतर रौरकेला झालेला आहे, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये तो पण झालेला आहे, भिलाई छत्तीसगडमध्ये तो पण झालेला आहे. तर ह्या प्रोजेक्टला मग कोणत्या देशानं सहकार्य केलं ते बघणं गरजेचं आहे तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. पुढील प्रश्न 22वा. किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? म्हणजेच सप्लाय साईड घटक कोणता नाही? बघा इथं पण कीवर्ड देतो नाही. सप्लाय साईड घटक कोणता नाही? तर ती पर्याय क्रमांक जो आहे म्हणजे निर्यात वाढ तर असणारच, साठा असणारच. तर हे पतनिर्मितीत वाढ हा जो आहे हा त्याचा पुरवठाजन्य घटक नाही आहे. त्याच्यामुळे बघा खाली परत पर्याय उत्तरे आहेत. मग क तुम्हाला बघावं लागेल. मग फक्त क 4 पर्याय इथं योग्य ठरलं. मग त्याचा 22वाचा योग्य पर्याय आहे 4. दुष्काळ वाटू शकतो म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं. दुष्काळ हा पुरवठाजन्य, साठा, निर्यात वाढ हा जो आहे तो हा पुरवठाजन्य नाही. त्याच्यामुळे फक्त क. पुढील प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? बघा सगळे निगेटिव्ह टाईप प्रश्न विचारले. दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत कोण नाही? तर ते भाव वाढ तर असणारच ऑफकोर्स. नंतर शासकीय खर्चात वाढ नसणं आहे, कारण याच्यामुळे दारिद्र्य कमी होऊ शकतं. तुटीचा अर्थ भरणं नसू शकतं. अल्प बचती व भांडवल निर्मिती असू शकतं. शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थभर नाही दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाहीत. म्हणजे फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 4 याचा योग्य आहे. ब आणि क नाहीत विचारलं त्यांनी. शासकीय खर्चात वाढ, कारण शासकीय खर्चात वाढ झाल्यानंतर काय होणार? दारिद्र्य कमीच होणार एक प्रकारे. ते नंतर तुटीचा अर्थ भरणं म्हणजेच काय इन्कमपेक्षा खर्च जास्त होतं तिथं, ते पण चांगलं आहे. दारिद्र्य त्याच्यामुळे कमी होणार आहे. त्याच्यामुळं फक्त ब आणि क इथं पर्याय योग्य आहे. पर्याय क्रमांक 23चा जो आहे तो 4 योग्य आहे इथं. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 24. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो?
म्हणजे सरळ सरळ त्यानं कोणतं दारिद्र्य विचारलं त्यांनी, अब्सेन्स ऑफ मिनिमम इन्कम टू गेट मिनिमम नीड्स ऑफ लाईफ, तर ते असते ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ॲब्सोल्यूट पॉवर्टी. आणि रिलेटिव्ह पॉवर्टी जी असती तर ते समजा हा एक व्यक्ती आणि हा एक व्यक्ती आहे, तर याच्याकडं कार आहे ह्याच्याकडं कार नाही, तर हा हे पुअर झाला याच्यापेक्षा, पॉवर्टी याच्याकडं. रिलेटिव्ह म्हणजे तुलना केली जाते एकमेकांमध्ये, त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणायचं. म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी असते ती खाण्यापिण्यास न मिळणं, हीच एक ॲब्सोल्यूट पॉवर्टी झाली, कोणासोबत तुलना केली जात नाही. इथं पर्याय क्रमांक इथं 24चा एक योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 25. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. विधान सांगते, हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. विधान सांगते, लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो रुपये 3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो 2 रुपये प्रमाणे जाडे भरडे धान्य व प्रति किलो रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा, कारण हा फक्त अविधान याचं बरोबर आहे, त्याच्यामुळं फक्त बरोबर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. त्याचा पर्याय क्रमांक 3, 25चा पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. पुढील प्रश्न, भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे? तर बऱ्याच ठिकाणी दिलं हे 17.5% दिलेलं आहे, पण आयोगाने जो आहे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. 17.5% बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे लोकसंख्या आपली. भारताची लोकसंख्या जी आहे ती 2011 नुसार 17.5% आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले? तर हे कोणत्या याच्यानुसार करण्यात आले होते? तर ते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976चं जे आहे तर त्यानं करण्यात आले होतं. ह्या लोकसंख्या धोरणावर हमखास प्रश्न विचारला जातो दरवर्षीच. लोकसंख्या आता 4 जे दिलेले आहेत, लोकसंख्या धोरण 76चं आहे, 2000चं आहे, नंतर त्याचे काय रिकमेंडेशन्स होते, पॉलिसी काय आहे त्यांच्या, 77चं काय आहे, तर हे बघूनच ठेवा तुम्ही. बाकीच्या दुसऱ्या गोष्टींकडे GDP वगैरे असल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या येणं गरजेचं आहे, पण त्याच्यावर बघा तुम्ही प्रश्न विचारलेलाच नाही. जसं लोकसंख्या, नंतर पॉवर्टी, नंतर पंचवार्षिक योजना, याच्यावर जास्त फोकस आहे इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यामुळे जे रिपीट प्रश्न होतात जे स्मार्ट स्टडी करा तुम्ही. तर याचं 27चा जे योग्य उत्तर आहे तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केलेले आहेत? आम आदमी विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. तर इथं योग्य उत्तर आहे. अशा शक्यतो प्रश्नांचं सर्वच्या सर्व उत्तर हे बरोबर असतात, त्याच्यामुळे वरील सर्व हे बरोबर आहेत. सामाजिक सुरक्षा या उद्देशाने सुरू केलेले आहे ते. पुढील प्रश्न, हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजेच ग्रीन नॅशनल इन्कम मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनामध्ये घट, पर्यावरणीय ऱ्हास. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. नेहमीप्रमाणे तुम्हाला असे प्रश्न येत नसतील आणि तुम्ही रिस्क घेण्यास तयार असाल तर याचं शक्यतो असे वरील सर्व असे प्रयत्न योग्य असतात त्याचे. तर याचं योग्य उत्तर आहे 4. पुढील प्रश्न क्रमांक 30वा, सहस्त्रक विकास लक्ष्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता, विकासासाठी जागतिक भागीदारी. तर बघा, हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. वारंवार बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत तर ती 8 होती, नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत. ही तुम्ही एक नोट करून ठेवले पाहिजेत, त्यांची कधीपर्यंत साध्य करणं आहे. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं तर टार्गेट जरी संपलेलं असलं तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. 15ला त्याचा कार्यकाळ संपलेला आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता, आपण टेलिग्रामवर मी शेअर केलेलं आहे ती लिस्ट, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि SDGची लिस्ट. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल, तुम्ही ते चेक करू शकता एकदा. तुमचा एक प्रश्न तिथं शुअर शॉट होणार आहे. तर याच्यामध्ये काय पुढील कशाचे मापन केले जाते ते वरील सर्व याच्यामध्ये मापलं जातं. दारिद्र्य व भूक मोजली जाते, महिला सबलीकरण मोजलं जातं, पर्यावरणीय शाश्वतता आणि विकासासाठी जागतिक भागीदारी, म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 31, महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? अंगणवाडी सेवा योजना, नंतर प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राष्ट्रीय पोषण अभियान, बाल सुरक्षा योजना. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे 4. ज्या सर्वच्या सर्व स्कीम याच्यामध्ये येतात महिला व बालकल्याण योजनामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 32,
दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्याही धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे. कारण कोणत्या दोन गोष्टींचा? स्वयंरोजगार आणि वेतनाधिष्ठित रोजगार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे. तर त्याचं कारण विचारतोय काय तर ते. त्याचं कारण जे आहे, ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. रोजगारावरील अवलंबित्व हे मालकांवरील एम्प्लॉयवरील अवलंबित्व वाढते. असे केले नाही तर श्रीमंत गरिबापर्यंत दरी वाढेल आणि श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील. तर हे सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे याचा. पुढील प्रश्न क्रमांक 33. मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश या अहवालात मांडली गेली. म्हणजे कोणता? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स ही प्रथम कधी मांडली गेली? तर ती मानवी विकास अहवाल 1997 मध्ये मांडली गेली. मानव विकास अहवाल 1997. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे त्याचा. 1997 ला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 34. संगणनात्मक शहरे म्हणजेच काय? द फिनॉमिनल ग्रोथ ऑफ सेन्सस टाउन्स. संगणनात्मक शहरे म्हणजे सेन्सस टाउन्स यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे. कारण अशा शहरांमध्ये शहर अनुशासन संरचना नसतात, आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात. शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. तरी भरमसाठ वाढ कशामुळे आव्हान आहे? कशामुळे आव्हान आहे विचारतं तर ते सर्व कारण त्याचे बरोबर आहेत. शहर अनुशासन संरचना नसतात त्याच्यामध्ये, नंतर आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात तिथे, आणि वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक याचा अ, ब, क बरोबर आहे त्याचे. पर्याय क्रमांक 1. 34चा पर्याय क्रमांक 1 आहे ते योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 35. बघा, पंचवार्षिक योजनेवर हा दुसरा प्रश्न एकाच क्वेश्चन पेपरमध्ये. तर 12व्या पंचवार्षिक योजनेचे 2012 ते 17 मुख्य उद्दिष्ट कोणते होते? 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट आता 12पर्यंत संपल्यात म्हणजे आपल्याला नंतर 1 ते 12पर्यंतच्या हे करून ठेवायच्या, आणि जास्तीत जास्त फोकस हा 9, 10, 11, 12 ह्या 4 पंचवार्षिक योजनेवर तुम्ही केलेला पाहिजे. कारण 11, 12वर विशेष फोकस असला पाहिजे. तर 12व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कोणते होते? जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वर्धी साधने. पर्याय क्रमांक 4. अचीव फास्टर, सस्टेनेबल अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. 35चा जो आहे पर्याय क्रमांक जो 4 योग्य आहे इथं. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिटचे अचूकपणे वर्णन करते? जिओ स्टेशनरी ऑर्बिट जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो समुद्र सपाटीपासूनची उंची 36,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणास 24 तास लागतात. त्याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो त्याचा, जिओ स्टेशनरी ऑर्बिट. मग बाकीचे कोणते ऑर्बिट आहेत ते बी बघणं तुम्ही गरजेचं आहे, कारण ह्यावेळेस हा जिओ स्टेशनरी विचारला, दुसऱ्या वेळेस सनसिंक्रोनस ते विचारलं जाऊ शकतं. पुढील प्रश्न क्रमांक 37. सायन्सबद्दलचा बघा. फ्रेस्नेल्स बायोप्रिझममध्ये लॅम्बडा म्हणजे तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते? तर फ्रेस्नेल्स बायोप्रिझम जो आहे तर त्याची तरंगलांबी जी आहे तर ती तरंगलांबीची किंमत कशावर असते? 2 संलग्न उगमस्थानातील अंतर, फ्रिजची रुंदी, स्लिट व दूरदर्शकाची नेत्रकाच यातील अंतर, हे सर्वच्या सर्वांवर हे लॅम्बडा अवलंबून असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. अंतर, फ्रिजची रुंदी आणि या नेत्रकामधील ते अंतर. पुढील प्रश्न बघू. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे अशा व्यक्तीच्या चष्म्याचा भिंगांचे नाभी अंतर किती असेल? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असतं आपल्याला? ते 25 सेंटीमीटर असतं. पण ज्याचं सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर हे 50 सेंटीमीटर झालेलं आहे, त्यांच्या भिंगाच्या नाभी अंतर किती असतं ते विचारलेलं आहे त्यांनी. तर बघा, हा हे शेअर केलेलं आहे तुमच्या आन्सर याचं, हे तुम्ही बघून घ्या. तर याचं आहे 50 सेंटीमीटर जे आहे, 50 सेंटीमीटर बहिर्वक्र असेल ते, 50 सेंटीमीटर बहिर्वक्र. 50 सेंटीमीटर बहिर्वक्र कोणता? पर्याय क्रमांक 2 मध्ये सांगतात ते योग्य आहे. 38चा जो आहे तो पर्याय क्रमांक 2, 50 सेंटीमीटर बहिर्वक्र. तुम्ही एकदम निवांत याला बघून घ्या. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 39. 10 ओमचा रोध 12 व्होल्टच्या विद्युत गटात जोडल्यास रोधातून 1.1 एम्पियर विद्युतधारा वाहते. विद्युत गटाचा अंतर्गत रोध काढा. इंटरनल त्याचा रेजिस्टन्स विचारलेला आपल्याला त्यांनी. तर ह्याचं योग्य उत्तर आहे तर ते आहे 0.91 ओहम. 0.91 ओहम. 0.91 ओहम हा त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. तुम्ही ह्या एक्सप्लेनेशन बघू शकताय तुम्ही. तर विद्युत गटाचा रोध जो आहे तर तो 0.91 ओहम इथं आलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 40.
एकमेकापासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाछिद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेले आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तीमधील अंतर किती? तर या पंक्तीमधील अंतर किती होतं? तर हे पर्याय क्रमांक याचा जो आहे तो 0.5 मिलीमीटर जो आहे तो योग्य आहे याचा. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 41. एका वाफेच्या इंजिनाला 3.6 इंटू 10⁹ जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5.4 इंटू 10⁸ जूल पर मिनिट दराने कार्य करते. अशा इंजिनाची कार्यक्षमता किती टक्के असेल? तर इंजिनाची कार्यक्षमता विचारलेली त्यांनी आपल्याला, तर ती असेल 15%. तुम्ही याचं एक्सप्लेनेशन बघू शकता इथं. तर जी कार्यक्षमता जी आहे तर ती 15% विचारलेली आहे. तर इंजिनाचे कार्य बरोबर काय तर ते दिलेलं आहे आपल्याला 5.4 10⁸ पुरवली जाणारी उष्णता पण दिलेली आहे. तर इंजिनाची कार्यक्षमतेचे सूत्र जे आहे त्यानुसार आपल्याला हे एक्सप्लेनेशन घेऊन ते योग्य उत्तर देते 15% मिळते. तर पुढील प्रश्न क्रमांक 42. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला डॅश डॅश म्हणतात. आपण बघितलं होतं कधी कधी आपण एखादी रिंग वगैरे टाकली ती झाडाभोवती किंवा एखादी जाळी बांधलेली असती, ती जाळी एकदम फिट्ट झाल्यामुळे कसं त्यातून ते सालावर फोड येतो आणि त्याच्यामधून कधी कधी डिंक पण बाहेर येतो. तर ह्याला काय म्हणायचं? तर त्या रोगाला एक्झांथॅमिया, एक्झांथिमा. पर्याय क्रमांक 1 याचा योग्य आहे, एक्झांथिमा. पुढील प्रश्न बघू. 43. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? सुक्रोजचे जेव्हा ऑक्सिडेशन झालं असतं तर मॅक्झिमम ATP किती तयार होतात? तर ते 37 ATP तयार होतात. 37 ATP. सायन्सवर बघा विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. खूप प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त प्रश्न हे सायन्सवरच असतात. पुढील प्रश्न क्रमांक 44. दोन नावे बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचवली? ते सगळ्यांनाच माहिती आहे ती कार्ल लिन्नेस याने दिलेली बायनोमियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. 44 पर्याय क्रमांक जो आहे तो 1 आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 कार्लस लिनियस. तर या मागच्या क्वेश्चनमध्ये आपण इथं चुकीचा पर्याय दिलेला आहे तो. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन किती अधिकतम ATP तयार होतात? तर ते 60 ATP तयार होते. 60. 43 जो आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे बघा. पुढील प्रश्न क्रमांक 45. सर J.C. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थराच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप ह्या क्रियेमुळे घडते. असेंट ऑफ सॅप कशामुळे घडते? तर ते पल्सेटरी क्रिया, पल्सेटरी ॲक्टिव्हिटी जो आहेत त्याच्यामुळे घडलं जातं ते पल्सेटरी ॲक्टिव्हिटी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 46. खालीलपैकी कोणती थिअरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांताशी संबंधित आहेत? तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत, वारसा वर्ण गुणधर्म सिद्धांत आणि वियोग सिद्धांत, थिअरी ऑफ सिग्रिगेशन. तर याच्यातील कोणतं हे जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? तर ते आहे अ, ब आणि क. म्हणजे वियोग सिद्धांत सोडता हे सर्व जीवन उत्क्रांताशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. पर्याय क्रमांक 2 म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्युटेशन थिअरी ऑफ इव्हॉल्युशन आणि थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत? TSH, STH, HCG आणि ADH. त्याच्यातील हे HCG क जे आहेत ते सोडत आहे सर्वच्या सर्व हे पिट्युटरी ग्रंथीची संप्रेरके आहेत. अ, ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे याचा. पर्याय क्रमांक 3 TSH, STH आणि ADH. पुढील प्रश्न. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? संरक्षण, नंतर रक्तोत्पादन, हालचाल सुलभता, क्षारांचे संवर्धन. त्यापैकी कोणते काम करते? तर ते सर्वचे सर्व कामे अस्थिसंस्थेद्वारे केले जातात. पर्याय क्रमांक 4.
पुढील प्रश्न ग्रिगर मेंडल यांना जनुकशास्त्राचे जनक असे संबोधले जाते कारण त्यांनी प्रथम अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री कोणती होती? त्यांनी कशावर प्रयोग केले होते? तर ते पी प्लांटवर केला होता त्यांनी. वाटाण्याचं झाड जे असतं तर त्याच्यावर त्यांनी प्रयोग केला होता. वाटाण्याचे झाड. पर्याय क्रमांक 3 जो आहे त्याचा योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. यम हे मूलद्रव्य डोबेरायनर त्रिके मध्ये CA, M आणि BH हे डॅश डॅश आहे. तर ते यम काय काय सांगतं ते डोबेरायनरची त्रिके होती तर त्याच्यामध्ये काय सांगतं ते सिर्कोनियम जे आहे. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर ते दर्शवता येते. पर्याय क्रमांक 3 सिर्कोनियम. पुढील प्रश्न काष्टजन्य अल्कोहोल म्हणजेच काय? त्याला वूड ग्रेन अल्कोहोल इंग्लिशमध्ये म्हणतात. वूड ग्रेन अल्कोहोल म्हणजेच काय असतो तो मिथेनॉल. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण पाण्यात क्लोरीन काय मिसळला जातो तर ते जंतूंना मारण्यासाठी. किल जम्स. पर्याय क्रमांक 2 जंतूंना मारण्यासाठी हा त्याच्यामध्ये मिसळला जातो क्लोरीन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. डॅश डॅश ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते. तर गंजण्याची क्रिया कशामुळे होते? तर ती फक्त रासायनिक अभिक्रिया. ओनली केमिकल रिॲक्शन. पर्याय क्रमांक 2 53 योग्य आहे. फक्त रासायनिक अभिक्रिया याच्यामुळे गंजण्याची क्रिया होते. नंतर पुढील प्रश्न क्रमांक 54. नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. तर नैसर्गिक वायूमध्ये कशाचं प्रमाण असतं तर ते असतं ते असतं मिथेन. मिथेनचे प्रमाण सर्वाधिक असतं त्याच्यामध्ये. मुख्यतः करून हे मिथेन असतो नैसर्गिक वायूमध्ये. नॅचरल गॅस मेनली कन्सिस्ट ऑफ मिथेन असतं त्याच्यामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 55. थोडी झूम झाल्यामुळं नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर नैसर्गिक स्रोतातील कोणत्या ह्याच्यापासून तेल मिळते तर ते आहे लिपिडपासून आपल्याला चरबी आणि तेल मिळवलं जातं. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे तिचा. पुढील प्रश्न 56. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? तर राज्यघटना नंतर लागू झाली तर कोणत्या तरतुदी आहेत त्या 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे ज्या दिवशी ही झाली अडॉप्ट झाली तर त्या दिवशीच लागू झाल्या. तर त्याच्यातील आहेत नागरिकत्व, नंतर निवडणुका आणि जी तात्पुरती संसद, हे सर्व 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे नागरिकत्व, तात्पुरती संसद, नागरिकत्व आणि निवडणुका सर्व हे 26 नोव्हेंबरला लागू झाले. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? म्हणजेच काय ते सांगितलं त्यांनी एक प्रकारे याच्यात बेसिक स्ट्रक्चर कोणत्या केसमध्ये सांगितलेलं आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. केशवानंद भारती केस 1973ला जी झाली होती तर त्याच्यामध्ये हे बेसिक स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. केशवानंद भारती केस. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 58. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा हे चुकीचे आहे विधान विचारलेले त्यांनी. या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे आवश्यक आहे. तर कोणती विधाने चुकीचे आहे विचारले त्यांनी? तर हे एकही विधाने चुकीचे नाही, सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न 59. विभागीय परिषदा म्हणजे झोनल काउन्सिल्स आर दी कॉन्स्टिट्युशनल बॉडी. चुकीचं आहे बघा, घटनात्मक संस्था नाहीत त्या. झोनल काउन्सिल आहेत त्या. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. आपण प्रश्न बघूया एकदा वाचून पूर्ण. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकींचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. त्याच्यातील कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला. त्याच्यातील क आणि ड विधाने ती बरोबर आहेत. प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो आणि 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीमध्ये अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवतो. हे क आणि ड विधाने
बरोबर आहेत. 59चा आहे तो 4 जो योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 विधाने क आणि ड बरोबर आहेत. प्रत्येक मुख्यमंत्री आणि 2 किंवा अधिक विभागीय पंतप्रधान हे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर होम मिनिस्टर असतात आणि हे घटनात्मक संस्था नाही आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 60 स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी डॅश डॅश आहेत. थोडा किचकट लेंदी प्रश्न आहे बघा हा. तर याचं योग्य उत्तर आहे त्याचं 4 आहे. तर अशा वेळेस तुम्ही एक ट्रायल मारू शकता इथं सर्व हे बरोबर आहेत म्हणून. पुढील प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर घटना दुरुस्तीद्वारे झाला. तर जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत तर ती कोणती मूळ राज्यघटनेचा पार्ट नव्हती आणि म्हणजे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणती नव्हती. नंतर त्या 42, 44 नंतर 86 आणि 91 घटना दुरुस्तीनंतर त्याच्यामध्ये ॲड केले गेलेले आहेत. तर ती नव्हती विचारलं बघा इथं पण निगेटिव्ह पुन्हा. तर याचं योग्य उत्तर आहे तर ते अ, ब आणि ड. अ, ब आणि ड म्हणजे उत्पन्नातील विषमता कमी करणे, नंतर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वन्यजीवसृष्टीचे संरक्षण करणे आणि समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मग 42 कोणती ॲड करून ठेवली, नंतर 44 अमेंडमेंटनं कोणती टाकली हे पण तुम्ही डिटेलमध्ये विचारलं जाऊ शकतं तुम्हाला परत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं जो आहे 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. संसद कर वाढवू शकते, संसद कर कमी करू शकत नाही, संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, संसद कर कमी करू शकते. याच्यातलेच इंटरचेंज बघितले आपण ऑप्शन तर बरेच ऑप्शन याच्यातले कट होऊ शकतात म्हणजे इलिमिनेट होऊ शकतात. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोणती विधाने बरोबर आहेत विचारले त्यांनी आपल्याला. तर जिथं संसद कर रद्द करू शकते ते पॉवर आहे त्यांच्याकडं. नंतर संसद कर वाढवू शकत नाही हे पण बरोबर आहे. वाढवू शकत नाही ती. संसद कर कमी करू शकते पण ती वाढवू शकत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 क, ड आणि ई हे बरोबर आहेत. 62चा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 63 शून्य प्रहराच्या संदर्भात म्हणजेच काय 0 आवर कोणती विधाने अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत त्यांची करेक्ट आहेत. तर संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. प्रश्नोत्तरांचा तास आणि सभागृहाचे कामकाज याच्या मधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात आणि ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. तर पॉलिटिक्स बघा हा बेसिक प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तर ते वरील सर्व बरोबर आहे. त्याचं इंडियन इनोव्हेशन आहे ते 1962 मध्ये सुरुवात झाली याची. तर हे अनौपचारिक आहे ते सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. त्याच्यावर पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने शून्य प्रहाराबद्दल बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 64 राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. 5व्या परिशिष्टात समावेश असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो आणि 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट कायदा मंजूर केलेला आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे तर ते आहे अ आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी ह्या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या राज्य क्षेत्रांना लागू होत नाहीत आणि क जे आहे ते 96 मध्ये ते पेसा ॲक्ट लागू केलेला आहे. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. 7 राज्यांचा समावेश नाही आहे तिथं. पुढील प्रश्न क्रमांक 65. 65 प्रश्न काय सांगतो बघू. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनात दिलेली आहे. कोणत्या कलमाद्वारे हिंदी भाषेचा प्रसार करणे दिलेली केंद्राला जिम्मेदारी तर ती कलम 351 द्वारे दिलेली आहे. नंतर हे मातृभाषे संबंधित कलम येते मदर टंगबद्दल. कलम ही जी आहे तर ती हिंदी भाषेच्या प्रसारासाठी दिलेली आहे कलम 351 पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 66 भारतीय राज्यघटनेच्या 2ऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन भत्ता विशेषाधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही. दुसरे जे शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा समावेश नाही.
तर खाली दिलेले त्याने विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष, भारताचा महाधिवक्ता, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग. तर याच्यातील कोण नाही त्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये. तर ह्याचं भारताचा महाधिवक्ता जो असतो अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तो त्याच्यामध्ये नाही आहे. पर्याय क्रमांक 3 भारताचा महाधिवक्ता. पुढील प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. चुकीचं आहे. राज्यसभेवर अँग्लो इंडियन ह्या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. आता ती पण कॅन्सल केलेली बघा, पण ही नव्हतीच अगोदर. अँग्लो इंडियनचे लोकसभेवर होते. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. आणि नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते फक्त क आहे. ते किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही, हे विधान फक्त बरोबर आहे. बाकी लोकसभेला तर नव्हेतच हे चुकीचे आहे बघा. दोन्हीकडे नामनिर्देशित होते त्यावेळीचा प्रश्न आहे. राज्यसभेवर अँग्लो इंडियन 2 सभासद हे लोकसभेबद्दल पाहिजे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं, ब चुकीचं आहे, क बरोबर आहे. आणि नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही निवडले तर हे राष्ट्रपतीमध्ये ते भाग नाही घेऊ शकत ते, त्याच्यामुळे फक्त क पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. 67 जो आहे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. आता न्यूजमध्ये पण आहे अँग्लो इंडियनचं ते आरक्षण वगैरे काढून घेतल्यामुळे, त्याच्यामुळे हे थोडंसं चांगलं करून ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 68. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत आणि काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. काही लोकशाहीवादी देश हे काय आहेत? प्रजासत्ताक, आणि काही नाहीत. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 याचा योग्य आहे. म्हणजे काही लोकशाहीवादी हे प्रजासत्ताक आहे आणि काही लोकशाहीवादी हे प्रजासत्ताक नाही आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 69. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. पहिल्यामध्ये काय होतं? नागरी अधिकारांचा उपयोग घेतात, नंतर राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा, तर परकीय व्यक्तीबद्दल सर्व नागरी अधिकारी आणि परकीय व्यक्ती सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. त्यातील योग्य कथन कोणते ते ओळखायला विचारले त्यांनी आपल्याला. तर जे ड विधान जर सोडलं, सर्व राजकीय अधिकार नाहीत त्यांना, तर बाकीचे विधाने बरोबर आहेत. मग फक्त अ, ब आणि क ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे नागरिक काय तर सर्व नागरी अधिकार आणि राजकीय अधिकार घेतात, आणि परकीय व्यक्ती ज्या आहेत तर त्या काय करतात? फक्त सर्व नागरी अधिकाराचा उपभोग घेतात. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 70. योग्य क्रमानुसार लावा राज्याची निर्मिती, त्यांचा क्रम विचारला आहे त्यांनी आपल्याला. हे पण एक खूप वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. तर याचं बघा, सर्वात प्रथम निर्मिती झाली तर महाराष्ट्राची सर्वप्रथम निर्मिती झाली, म्हणजे 1 नंबर महाराष्ट्र येईल. नंतर येईल नागालँड 2 नंबरला झाली बघा निर्मिती नागालँडची. नंतर झाली तर ती मेघालयची निर्मिती झाली 3 नंबर, आणि मिझोराम जो आहे तो सर्वात शेवटी झालेला आहे 4 नंबरला. म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे तो 2 योग्य ठरतो इथं. पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, नागालँड, मेघालय आणि मिझोराम. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, उच्च शिक्षण क्षेत्रातील नियंत्रक यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, बरोबर आहे विचारतच नाही, चुकीचे आहेतच विचारतच नेहमीच. तर 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली हा करंट ओरिएंटेड बसचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 2005 सालच्या सॅम पित्रोदा, तर याच्यामध्ये बघा आपण व्यक्तिकेंद्रित प्रश्न आहे, तर आपल्याला बघू प्रश्नाचा प्रकार समजून घ्यायचं, जास्त त्याला लक्षात नका ठेवू, फक्त प्रकार लक्षात ठेवायचा कसा विचारला जाऊ शकतो व्यक्तिकेंद्रित प्रश्न. तर ह्याचं त्यावेळेसचं योग्य उत्तर होतं, सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण इथं एकमेव बघा आहे, चुकीचं आहे एकमेव, असं तुम्ही इलिमिनेट करू शकता. जरी तुमचा प्रश्न वाचनाला नसेल तरी तुम्ही एकदा सर्व ऑप्शन बघून घेणं, काहीतरी क्ल्यू निघतोच तो प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करत चला. याचं योग्य उत्तर होतं 4. पुढील प्रश्न क्रमांक 72. योग्य विधाने निवडा. इथं भारतामध्ये प्रत्येकी 1000 लोकसंख्येमागे 1 पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहेत, आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3:1000 म्हणजे 1000 लोकांसाठी 3 डॉक्टर असे असावे. तर त्याचे योग्य उत्तर आहे फक्त 1
फक्त अ. तर विधान 1 जे आहे तर ते योग्य आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1 72 जो आहे तो पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 73. भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर परराष्ट्र धोरणापैकी कोणते धोरणे चुकीचे आहे? तर हे या धोरणाने कृतीशील राजनयाचा हे पर्याय क्रमांक 4 जो आहे तर तो चुकीचा आहे. ते आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लक्ष्य पुरस्कार केला आहे. तर हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 74. ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या. ज्ञानपीठ, नोबेल, भारतरत्न याचं थोडं आणि रॅमन मॅक्सेस आहे, याची थोडी हिस्ट्री, त्याची स्थापना कधी झाली, लेटेस्ट कोणाला भेटलं, पहिला कोणाला भेटला, हे थोडंसं बघून ठेवा. मग याच्यावर बी तसं बेसिक प्रश्न विचारले त्याने. ज्ञानपीठबद्दल हा पुरस्कार भारत सरकारद्वारा 1952 पासून प्रायोजित केला आहे. तर 82च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. नंतर आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो. 2017चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित केलेला आहे. करंटचा होता पण त्याला सोबत त्यांनी बेसिक जोडलं, म्हणजे करंट प्लस बेसिक. तर याच्यामध्ये याचं योग्य उत्तर आहे तर ते आहे ब, क आणि ड. हा पुरस्कार 52ला नव्हता सुरू झाला, आय थिंक 62ला का 63ला सुरू झाला तो का. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा ब, क आणि ड योग्य आहे. त्याचा पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 75. 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 सगळ्यांनाच माहिती आहे ते एन के सिंग आहे ते. त्याच्यावर बघा आता नेक्स्ट इयर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 13, 14, 15 असे तुम्हाला जोड्यात लावायला विचारू शकतात तुम्ही. ह्यावेळेस कोण होतं, त्यावेळेस कोण होतं, आणि असं एक ब्रिक्सचा जसा प्रश्न आला होता तसं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं थोडं लेटेस्ट आणि सुरुवातीचा एक अध्यक्ष पहिल्या वित्त आयोगाचं ते पण करून ठेवा. त्याचं योग्य उत्तर आहे तर ते एन के सिंग, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 76. पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA विषयीचे कोणते विधान चुकीचे आहे? या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. या प्राधिकरणाची स्थापना 75 साली झाली आहे. महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते आणि या प्राधिकरणाने दळणवळण, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विभागांची सुधारणा घडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यांनी बघा इथं पण चुकीचं विधान विचारले त्याने. पहिला राऊंड हा चुकीला करून ठेवायचा. चुकीचे विधान विचारलेलं आहे त्यांनी. तर इथं हे महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते हे विधान चुकीचे आहे. केंद्र शासन नाही करते. पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 77. डॉक्टर धीरेंद्रपाल सिंह इतक्यात बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत काय खरे नाही? काय खरे नाही बघा इथं पण पुन्हा निगेटिव्ह. तर ते नॅकचे संचालक होते, ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते, ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते आणि त्यांनी UGCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती. त्याच्यातील कोणतं विधान चुकीचे आहे विचारलं त्यांनी. तर ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते, विधान चुकीचं आहे इथं. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना हा योजनेबद्दलचा चालू घडामोडीचा प्रश्न. तर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? तर अमृत आहार थोडंसं नावामध्ये जर गेला आपण तरी आपल्याला थोडासा क्ल्यू भेटून जातो. तर ते आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे त्याचा. प्रोव्हाइडिंग स्क्वेअर मील टू द प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदर्स इन द ट्रायबल एरियाज. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न जोड्या लावा. त्यांचे लेखक आणि पुस्तक विचारले त्यांनी. शशी थरूर, रघुराम राजन, सोमिनी सेनगुप्ता, विवेक शानबाग. तर एक करंटमधले काही पुस्तक आहेत बघा हे. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे त्याचं योग्य उत्तर आहे बघा. तुम्ही जोड्याला बघू शकता त्याच्यामध्ये. नंतर शशी थरूरचं सध्या आहे तर इरा ऑफ डार्कनेस. नंतर ते रघुराम राजनचं आहे तर ते आय डू व्हॉट आय डू. पर्याय क्रमांक 3. सोमिनी सेनगुप्ता जे आहे तर ते द एंड ऑफ कर्मा. आणि नंतर ते विवेक शानबाग ते गाचर गोचर. ते पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न 2017चे साहित्याचे नोबेल पारितोषिक काजुओ इशिगारो यांना मिळाले आहे. तर पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्यांची नाही? तर एवढे प्रश्न आपल्याला साहित्यकृती लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. पण एक त्यांचं सुरुवातीचं बुक जरी लक्षात ठेवलं असतं तरी आपल्याला प्रश्न सॉल्व करता आला असता. चालू घडामोडीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त डोकं नका लावू याच्यावर. फक्त प्रश्न कसा सॉल्व करायचा येत नसतं नाही ते थोडंसं समजून घ्या. जे जे आहेत अ पेल ऑफ हिल्स हे बुक जे आहे तर हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं पहिलं बुक होतं. हे
पेल ऑफ हिल्स, हे माहीत असतं तर मग त्यांनी त्याची कृती नाही विचारले त्यांनी, म्हणजे हे असणं गरजेचं आहे त्याच्यात. बघा बी सर्वांमध्येच आहे, बी बी बी, फक्त ह्याच्यामध्ये बी नाही, मग ही साहित्यकृती नाही त्यांची. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. अशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो न येणारे प्रश्न. पुढील प्रश्न क्रमांक 81, अयोग्य विधान ओळखा. बघा अयोग्य, चूक असं विचारलं निगेटिव्हमध्ये. प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली. आणि पाचवी जागतिक सायबर स्पेस दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली. तरी सायबर स्पेसचे ज्या समिट झालेले आहेत त्याच्याबद्दलच हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे, म्हणजे 2 योग्य उत्तर बघायचं. पर्याय क्रमांक 2 म्हणजे चौथी जागतिक सायबर परिषद ही बुडापेस्ट येथे झालेली नाही 2015 रोजी, म्हणजे ब विधान हे अयोग्य आहे त्याचं. पुढील प्रश्न बघू, अयोग्य विधान. बघा पुन्हा एक तसाच प्रश्न आहे. अयोग्य विधान निवडा. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आणि 17 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य अशी होती. तर याच्यातील अयोग्य विधान कोणतं याचं विचारलेलं आहे त्यांनी. तर याच्यातील अयोग्य विधान जे आहे हे कोणतंही नाही, याच्यातील सर्व विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे वरीलपैकी कोणतीही नाही, सर्व विधाने ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 83, भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा दिवसाचा कालखंड डॅश डॅश म्हणून साजरा केला. 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर तर काय म्हणून साजरा केला जातो? तो पर्यटन पर्व म्हणून साजरा केलेला जातो. तो पर्यटन पर्व. नंतर असे स्वच्छता पर्व, नंतर बघा इथे ऑप्शनमध्ये दिले त्याप्रमाणे आपण बघू शकतो. आता ह्यावेळेस पर्यटन पर्व विचारला तर नंतर स्वच्छता पर्व कधी केला जातो, राष्ट्रीय एकात्मक पर्व, मानसिक आरोग्य जागृती अभियान, याबद्दल थोडंसं बघून ठेवणं गरजेचं आहे. याचे योग्य उत्तर आहे 1. पुढील प्रश्न क्रमांक 84, भारत शासनाचा भारतनेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर हे भारतनेट कशाशी संबंधित आहे? तर तो भारतनेट आहे तो भारतातील ग्रामीण आणि सुदूर भागामध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो योग्य आहे. ब्रॉडबँड सेवा पुरवण्याबद्दल आहे भारतनेट. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे? हे महाराष्ट्राच्या योजनावर प्रश्न आहे बघा. तर ती सुमतीबाई सुकळीकर, तर सुमतीबाई सुकळीकर कशी संबंधित आहे? अनुदान पात्र झालेल्या पात्र महिला स्वयंसहायता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत, म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन टू एलिजिबल वुमन सेल्फ हेल्प ग्रुप्स. सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन करण्यासाठी स्कीम आहे सुमतीबाई सुकळीकर. पुढील प्रश्न क्रमांक 86, पुढीलपैकी कोणता गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? बघा एन्शियंट हिस्ट्रीमध्येच प्राचीन इतिहासाबद्दलचा आहे. चंद्रगुप्ताबद्दल प्रश्न विचारला आहे. तर गुप्तामध्ये तर 86चा योग्य उत्तर जो आहे तो कुमारगुप्त आहे. तो कुमारगुप्ताने काय केलं होतं? महेंद्रादित्य ही पदवी मिळवली होती. याच्याबद्दल आपण बघू जे एन्शियंट हिस्ट्रीवर जेवढे काही राजे वगैरे असतील मध्ययुगीन काळातील किंवा प्राचीन इतिहास असेल त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवणारच आहेत. अवश्य बघा, मी त्याची तसं अपडेट दिली टेलिग्राम चॅनलवर. तर याचं योग्य उत्तर आहे कुमारगुप्त. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 87 बघू. तक्षण, भागदूक, क्षत्री, विधाता हा प्राचीन इतिहासातलाच. भागदूक म्हणजेच कोणता? तर कर वसूल करणारा. तुम्हाला एक जरी याच्यातलं जमलं तरी ती बाकीचे पर्याय तुम्हाला योग्य जुळवायला जमतात. त्याच्यामुळं सर्व ऑप्शन हे डिटेलमध्ये वाचावे. बघा आता इथं भागदूक, तक्षण, क्षत्री, विधाता, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. 1, 2, 3, 4 आहे तसेच आहेत ते. भागदूक म्हणजे कर वसूल करणारा, तक्षण म्हणजे सुतार, नंतर क्षत्रिय जो राजाचा खाजगी कारभारी, विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेले कायदे मंडळ, विधाता. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 88, खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. आणि राजस्थानमध्ये आहार व गिल्लुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत त्याची. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा.
दशराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? तर ते कोणात घडले होते? दशराज युद्ध. आपण बघा हे जेवढे प्रश्न आहेत ह्याचे प्राचीन इतिहासाचे सर्व या लुसेंटचा जो आहे तो प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास त्यातूनच उचललेले आहेत सर्व. जसे तसं लाईन टू लाईन प्रश्न आहे ते दशराज युद्ध कोणामध्ये झालं होतं? तर ते विश्वामित्र आणि भारत ट्राईब जी होती त्याच्यामध्ये झालं होतं. पर्याय क्रमांक 2 विश्वामित्र आणि भारत ट्राईब. पुढील प्रश्न क्रमांक 90. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? सम्राट अशोकाचा जो धम्म आहे तर ती कोणत्या शिलालेखात माहिती आहे? तर ती छोटे शिलालेख मायनर एडिक्ट जो आहेत एडिक्ट किंवा छोटे शिलालेख ह्याच्यामध्ये ती माहिती आढळते आपल्याला. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्याच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा. चंद्रगुप्त मौर्याचे 4 प्रांत होते तर त्याचे योग्य जोड्या जुळवल्या तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळतो. म्हणजे उत्तर पथ जे आहे तक्षशिला, नंतर जे आहे पश्चिम पथ आहे तर त्याची आहे ती उज्जैनी, नंतर हे आहे पूर्व पथ जे आहे तर पूर्व पथचे आहे पाटलीपुत्र आणि दक्षिण पथचे आहे ती सुवर्णगिरी. उत्तर पथ तक्षशिला, पश्चिम पथ उज्जैनी, पूर्व पथ जे आहे तर ती पाटलीपुत्र आणि दक्षिण पथ जे आहे तर ती सुवर्णगिरी. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे त्याचा. पुढील प्रश्न क्रमांक 92. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. विशाल साम्राज्याचा संस्थापक, संस्कृत विद्वान आणि कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ त्याची प्रशंसा करतात. तर तो कोण आहे? तर तो समुद्रगुप्त. पुढील प्रश्न क्रमांक 93. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. पुन्हा त्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. त्यांनी उलेमांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले. मध्ययुगीन सल्तनत काय पिरियडचा प्रश्न आहे. व सल्तनतवर ही खूप वारंवार प्रश्न विचारला जातो. दरवर्षी म्हटलं एक तरी प्रश्न असतो त्यांच्यावर. तो उलेमांच्या राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी योद्धा, यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा, मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एक हिंदू राजा होता. तर तो कोण होता? कृष्णदेवराय. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे त्याचा. कृष्णदेवराय. पर्याय क्रमांक 4. 94 पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 95. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? बघा इथं पुन्हा निगेटिव्ह. कोणती तरतूद नव्हती? तर ती होती टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा, ही तरतूद नव्हती त्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 इथं याचा योग्य आहे. टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा अशी तरतूदच नव्हती त्याच्यामध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 96. डॅश यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. तर ते आपल्या सर्वांचे लाडके तर ते सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली होती पॅरिसमध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 97. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? तर ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती. ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती. ती मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे. तर ती कोण होती? पर्याय क्रमांक 3 मिस स्लाद जी होती तर ती हिचं वर्णन केलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 98. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर याचे योग्य उत्तर आहे तर ते दोन्ही विधाने बरोबर, परंतु विधान ब विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. पर्याय क्रमांक 3 जो आहे तर त्याचं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 99. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक कोणते? बघा आधी आपण 2 प्रश्न बघितले असेच. त्यांच्या कुटुंबात जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. त्यांचे वडील सैन्यात होते. ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत. तरी कोणाबद्दल वर्णन केलेले तर ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वर्णन केलेले. बघा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे. पुढील लास्ट प्रश्न आहे. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केलेले आहे? त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. आम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. तर ते असे कोण आहे? तर ते पर्याय क्रमांक विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत तर ते योग्य आहे. इथं विठ्ठल रामजी शिंदे. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे.
थँक्यू मित्रांनो. अशा प्रकारे आपले प्रश्न संपलेले आहेत इथं सर्व. 2018चं विश्लेषण बघितलं आपण. तुमचे काही सजेशन असतील, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सॉरी फॉर दॅट, काही चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही, आणि जी काही चूक झाली असेल ती जाणून बुजून असेल ते स्लिप ऑफ टंग असू शकतं. थँक्यू. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगली मेहनत घ्या, चांगला अभ्यास करा आणि सीसॅटकडे दुर्लक्ष करू नका. जी एसचा आपल्याला खूप फास्ट सिलेबस दिसतो, जी एसकडे आपण खूप जास्त फोकस करतो, पण जी एसपेक्षाही खूप जास्त प्रोडक्टिव्ह ह्या पिरियडमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तो सीसॅटचा करणं गरजेचं आहे, कारण सीसॅटमध्ये तुम्ही खूप जास्त स्कोअर करू शकता. लिमिटेड सिलेबस आहे त्याचा. जी एसचा खूप फास्ट आहे. करंट अफेअर असेल, इतिहास असेल, याच्यावर जास्त वेळ घालू नका. त्याला महत्त्व जरूर द्या, पण जास्त वेळ घालू नका त्याच्यावरती. भूगोल, इकॉनॉमी, इन्व्हायरमेंट ह्याच्यावर खूप प्रोडक्टिव्ह सिलेबस, आउटपुट खूप जास्त आहे त्याचा, ह्याच्यावर जास्त वेळ द्या. बस इतकंच. तुमच्या सजेशन्स नक्की कळवा. थँक्यू सो मच.